दरे या गावामध्ये 3 दिवसाच्या मुक्कामानंतर काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि त्यासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टर देखील पोहोचलेलं आहे। दरे या गावामध्ये ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे तिथंच जवळ हे हेलिकॉप्टर पोहोचलेलं आहे। जवळपास 2च्या सुमारास एकनाथ शिंदे या हेलिकॉप्टरमध्ये बसून थेट ठाण्याला पोहोचणार आहेत। ठाण्याला पोहोचल्यानंतर ते त्या ठिकाणी बैठका देखील घेणार आहेत। गेले 3 दिवस सातत्याने काही आमदार त्यांच्या संपर्कात होते, त्यांना भेटण्यासाठी इच्छुक होते, मात्र ते भेटू शकलेले नाहीत। त्या ठिकाणी जाऊन ते आमदारांना देखील भेटतील। खरं तर मुंबईमध्ये गेले 3 दिवस 4 दिवस सातत्याने काही बैठका सुरू आहेत। महायुतीमध्ये कशा पद्धतीने मंत्रिमंडळ वाटली जाणार आहेत याबाबत देखील, मात्र एकनाथ शिंदे या गावामध्ये असल्याने ते तिथं पोहोचू शकत नव्हते आणि आता ते एकदा मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर हे देखील स्पष्ट होईल की नवीन मुख्यमंत्री कोण होणार। त्याचबरोबर जे मंत्रिमंडळ विस्तार आहे किंवा मंत्रिमंडळ दिली जाणार आहेत, कोणतं मंत्रिपद कुणाला दिलं जाणार आहे, किती मंत्रिपद कुठल्या पक्षाला दिली जाणार आहे हे देखील लवकरच स्पष्ट होईल। अर्थात सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय निर्णय घेतात। अर्थात आता ते थेट मुंबईत पोहोचल्यानंतर याकडेच सगळ्यांचं लक्ष असेल। अर्थात ते इथं माध्यमांशी संवाद देखील साधू शकतात अशी देखील शक्यता आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर हेलिकॉप्टर पूर्णपणे सज्ज आहे। जवळपास 2 ते 3-3:30 पर्यंत मुख्यमंत्री हे मुंबईत दाखल होतील। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, सातारा, दरे। तर एकनाथ शिंदे दरे गावातून ठाण्याकडे रवाना होणार आहेत। ते त्यांच्या मूळ गावी दरे इथे गेले होते, तिथे त्यांची प्रकृती अचानक बिघडली। काही आमदार त्यांना भेटायला देखील गेले होते, पण एकनाथ शिंदे यांनी भेट नाकारली। अर्थात असं एकनाथ शिंदे यांनी अचानक दरे गावी निघून जाण्यामुळे तर माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता एकनाथ शिंदे निघालेले आहेत त्यांचं मूळ गाव असलेल्या दरे या ठिकाणाहून। थोड्याच वेळात ते ठाण्यामध्ये परत येतील। हेलिकॉप्टरने ते ठाण्यामध्ये परत येणार आहेत। सत्ता स्थापनेचा तिढा राज्यामध्ये सुरू असताना त्यांचं अचानक गावी निघून जाणं चर्चेचा विषय ठरला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।